आज आपण बनवणार आहेत उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: ओला खवलेला नारळ 2 कप, तांदळाचे पीठ 2 कप, 1 कप गूळ, त्यासाठी लागणारे काजू आणि बदाम, विलायची पावडर 1 चमचा, साजूक तूप, 1 चमचा खसखस आणि 2 कप लागणार आहे। त्यासाठी 1 कप पाणी, 1 कप दूध घेतलेला आहे आपण। चला तर मग आपण तयार करूया। मोदक भाजून घेऊया थोडीशी लालसर होईपर्यंत। भाजून झालेली आहे। आपण 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे यात आणि त्यासाठी आपण हे केलेलं आहे बदाम आणि काजूचा थोडासा बारीक हे केलेला आहे पुरा। काजू बदाम भाजून घेऊन आपल्याला त्या सारणमध्ये मिक्स करायचे आहेत। त्याने खूप छान लागते मोदक आपले। काजू आणि बदामचा थोडेसे काप केलेले आहेत, आपल्याला त्या सारणमध्ये टाकायचे आहेत। त्या मोदकच्या ह्याच्यात बनवायच्या। त्यात आपण 1 चमचा खसखस पण टाकूया। एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आपण यात। त्यात आपण घालणार आहे खवलेलं खोबरं ओलं, तीन ते 4 मिनिटं झालं आपण हे भाजून घेतलेलं आहे। मंद गॅसवर भाजलेलं आहे हे आपण ओलं खोबरं। आता त्यात घालणार आहेत आपण 1 कप गूळ, आपण आता त्यात 1 कप गूळ टाकलेला आहे। ओल्या नारळाच्या ह्याच्यामध्ये सारण तयार होत आहे आपलं सारण खूप छान असं झालेलं आहे। खूप छान कलर पण आलेला आहे त्याला। एकदम सुंदर असं सारण झालेलं आहे आपलं तयार। त्याच्यामध्ये आता आपण मगवा, खसखस आणि काजू बदाम जे भाजून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत आपण। आपलं सारण खूप छान असं झालेलं आहे। खूप छान कलर पण आलेला आहे त्याला। एकदम सुंदर असं सारण झालेलं आहे आपलं तयार। त्याच्यामध्ये आता आपण मगवा, खसखस आणि काजू बदाम जे भाजून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत आपण। एकदम सुंदर असं सारण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करणार आहे। कढई जाड असल्यामुळे थोडंसं हलवीत राहणार आहे मी। आता हे आपण थंड करायला ठेवून घेऊया आणि आपण उकडीचं पीठ उकडून घेऊया। हे थंड करायला साईडला ठेवून घेऊया आपण। आता आपण ह्यात काजू बदाम टाकून हे मिक्स केलेलं आहे। आता आपण ह्यात गॅस बंद केलेला आहे। आता आपण ह्यात विलायची अर्धा चमचा टाकणार आहोत। आता हे सारण आपण थंड करायला ठेवणार आहोत आणि उकड तयार करायला घेणार आहोत। तर आता आपण उकडची तयारी करायला लागलो आहोत। त्यासाठी लागणारं 1 कप पाणी टाकलेलं आहे मी आणि 1 कप दूध टाकलेलं आहे। ह्यामुळे आपली उकड एकदम पांढरी शुभ्र आणि लसलशीत आपले मोदक तयार होतात ह्या उकडनी। त्यासाठी 2 कप मी तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे। त्यासाठी 1 चमचाभर त्यात मी साजूक तूप घालते। त्याच्यामुळं मोदक आपले एकदम लुसलुशीत होतात। आपण आता ह्याला उकळी आली की ते पीठ ह्यात हटून घेणार आहोत आणि 5 मिनिटं वाफ द्यायला ठेवणार आहोत। उकळी आली की पीठ हटणार आहोत। उकळी आलेलं आहे। आता आपण ह्याच्यात
तांदळाचे पीठ टाकणार आहोत. हे 2 कप तांदळाचं पीठ आहे. आपल्याला आता हे हटवून घ्यायचं आहे आणि त्यात चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण. आता हे पीठ आपल्याला हटवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं हे करून घ्यायचं आहे, वाफ घ्यायला घ्यायचं आहे. आपण हे पीठ हटवून घेतलं आहे. आता ह्याला वाफ द्यायची आहे. आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं असं एकदम कमी गॅसवर ठेवायचं आहे. आपलं पीठ आता वाफून निघलं असेल, आपण पाहूया. आता खरंच खूप छान वाफून निघलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हे पीठ आपण गरम गरमच त्याला असं मोठ्या ताटामध्ये ओतू. आता आपल्याला हे ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला ह्याचं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले मोदक असे छान होतात, लुसलुशीत. आता आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण तांब्या घेतलेला आहे. तांब्या, फुलपात्र किंवा वाटी कशाने पण तुम्ही हे एकजीव करू शकता. मी तांब्या घेतलेला आहे. त्यांनी आता हे एकजीव करायचं आहे. पीठ गरम गरमच करावं लागते, तरच ते एकजीव छान व्यवस्थित होते. आपण पीठ असं एकजीव करून घेतलेलं आहे. त्याला खूप छान असं मळून घ्यावं लागते. आता आपण ह्याचे गोल गोल उंडे करून घेऊया. याचं जास्त प्रेस करून त्याला हे करायचं आहे, असं खूप चोळायचं आहे हातावर. ते एकजीव होते, त्याच्यामुळे मोदक आपले छान होतात. असे आपले आता हे उंडे झालेले आहेत. आपण ह्याला हे पीठ थंड होऊ नये म्हणून असं झाकून पण ठेवू शकतो. आणि हे सारण भरायला घेऊया. आता आपण ही मोदकासाठी वाटी तयार केली. आता त्यात आपण पाकळ्या पाडूया. त्याच्या थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि अशा पाकळ्या पाडायच्या. नंतर त्यात आपल्याला सारण भरायचे. थोडं पाणी घेतलं तरी चालते. हे सारण असं भरायचे चमच्याने. आणि असं करायचे. पाकळ्या एक साईडने फिरवायचे, त्यामुळे पाकळ्या व्यवस्थित पडतात आपल्या. असेच हे सगळे मोदक करून घ्यायचे आपल्याला. आता आपले मोदक तयार झालेले आहेत. त्याच्यावर आपण एक एक केसरचं हे लावणार आहे, पाकळी लावणार आहोत. त्याचा कलर अगदी छान येतो. केसरची पाकळी पण थोडं पाण्याने भिजूनच लावायची, म्हणजे त्याला ती चिटकून राहते. केसरच्या पाकळ्या लावून झालेल्या आहेत. आता आपण एक एक मोदक घेऊन थोडासा असं पाण्यामध्ये बुडवायचा आणि आपल्याला वाफ घ्यायची. मी त्या चाळणीत ठेवून घेते. थोडं अंतर होते मध्ये, थोडंसं. आता हे आपण आपल्या पातेल्यात पाणी गरम झालेलं आहे. आता हे आपण वाफ घ्यायची. ह्याला 10 मिनिटं वाफ घ्यायची आहे. ते अंतर बघू शकता तुम्ही. थोडं असं मध्ये गॅप ठेवायचं त्याच्या. आणि हे आता 10 मिनिटासाठी पॅक करून ठेवायची. 10 मिनिटं वाफ घेतल्याच्या नंतर काढायची. आपल्याला जास्त पण वेळ वाफ घ्यायची नाही आहे, कारण ते चिवट होतात जास्त वेळ. 10 मिनिटं झालेली आहेत. मी आता गॅस बंद करते. एकदम मंद गॅसवर आपण वाफीला ठेवलेली होती. खरंच खूप सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत आपले. आता हे आपल्याला पाहायचे जर असेल तर परफेक्ट झालेत का
थोडंसं हाताला पाणी लावलं आणि हे असं उचललं तरी कळते. खरंच परफेक्ट तयार झालेले आहेत. खूप छान असे झालेले आहेत. आपले मोदक तयार आहेत. आपण एक असा फोडून पाहूया. खरंच खूप सुंदर असा मोदक झालेला आहे. त्याच्यावर असं तूप टाकूया. खूपच सुंदर लागणारा मोदक आहे. खूपच छान झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.